मी कार्तिकी आणि दिवसभर कॉलेज केल्यानंतर आज मी गेलेले मम्मी पप्पांसोबत भाजी मंडईमध्ये भाजी घ्यायला तर मला अजिबात काही येत नाही. मी फक्त असंच फिरायला जाते आणि फिरण्यासोबत माझं अजून एक काम तिथं चाललेलं असतं ते म्हणजे चटर-पटर खायला घ्यायचं. मग मी मस्तपैकी खारी शेंगदाणे घेतले आणि त्यानंतर येताना भेळ सुद्धा आणली. पण मम्मीने घरात ऑलरेडी स्वयंपाक बनवलेला त्यामुळे वांग्याचं कालवण आणि भात मला खावा लागला. पण खरं सांगू का, मला भेळ आणि पाणीपुरी इतकी जास्त आवडते ना, मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की मला भेळ आणि पाणीपुरी किती आवडते. म्हणजे जर मला जगण्यासाठी फक्त भेळ आणि पाणीपुरी जरी दिली ना तरी मी त्यावरती सुद्धा जगू शकते, एवढी आवडते. सगळ्यांना भेळीचा समान वाटा केल्यानंतर शिल्लक राहिलेली पातेल्यातली अख्खी भेळ मी आहे अशा पातेल्यात खाऊन टाकली. एस्थेटिक भांड वगैरे तसलं काय माझ्या व्हिडिओमध्ये दिसणार नाही, त्यामुळे तुम्हाला अशीच सवय करून घ्यावी लागेल. आणि बाकी तर आज मी दिवसभर केस मोकळेच ठेवलेले, त्यामुळे मी त्यांना तेल लावून घेतलं. कारण माझे केस लगेच फ्रीझी होतात. म्हणजे लोकांचे केस थोडे दिवस धुतले नाही की ऑइली होतात आणि माझं उलटच आहे, माझे ड्राय पडतात. त्यामुळे त्याला रोज झोपताना तेल लावावं लागतं. बाकी आजचा दिवस तर खूप जास्त छान गेला आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा.